सिंह राशीच्या व्यक्तींनो, प्रत्येक वेळी संकट बाहेरूनच येतं असं नसतं. काही वेळा आपल्याच आसपास असलेल्या परिस्थिती, गैरसमज किंवा नात्यांमधील अंतर आपल्याला सावध राहण्याचा इशारा देत असतं. येणारे दिवस तुमच्यासाठी विचारपूर्वक निर्णय घेण्याचे असू शकतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी शांतपणे निरीक्षण करणे महत्त्वाचे ठरू शकते. कधी-कधी आपण ज्या लोकांवर जास्त अपेक्षा ठेवतो, त्यांच्याकडूनच निराशा मिळू शकते. याचा अर्थ प्रत्येकजण चुकीचा आहे असा नाही, पण स्वतःचे निर्णय, वेळ आणि ऊर्जा कुठे वापरायची याकडे लक्ष देणं खूप आवश्यक असू शकतं. घरातील वातावरण, संवाद आणि छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. काही वेळा शांतता ही सुद्धा एक सूचना असते. या काळात कोणत्याही अफवा, राग किंवा ऐकीव गोष्टींवर निर्णय घेऊ नका. स्वतःच्या मनाला स्थिर ठेवा. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. संवाद वाढवा आणि नात्यांमध्ये स्पष्टता ठेवा. प्रत्येक मतभेद हा शत्रुत्व नसतो आणि प्रत्येक शांत व्यक्ती चुकीची असते असंही नाही. तुमच्यासाठी हा काळ सावध राहण्याचा असू शकतो, पण घाबरण्याचा नाही. तुमच्या विचारांमध्ये संयम आणि कृतीत समजूतदारपणा असेल तर अनेक गोष्टी सहज समोर येऊ शकतात. स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत शांतपणे निर्णय घ्या. कारण अनेक वेळा खरा बदल दुसऱ्यांमध्ये नसतो, तो आपल्याला परिस्थितीकडे नव्या नजरेने पाहायला शिकवतो. सिंह राशीच्या व्यक्तींनो, आता आपण सावध राहण्याबद्दल बोललो, पण आता प्रश्न असा आहे की नेमके कोणते संकेत ओळखायचे. कारण प्रत्येक वेळी समोर दिसणारी गोष्ट खरीच असेल असं नसतं. काही वेळा परिस्थिती शांत दिसते, पण मनामध्ये अस्वस्थता वाढत असते. अशा वेळी घाई न करता निरीक्षण करणं गरजेचं ठरू शकतं. घरातील वातावरणात जर सतत छोटे वाद, गैरसमज किंवा बोलण्यात बदल जाणवत असेल, तर त्याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. प्रत्येक मतभेद हा वाईट नसतो, पण त्यामागे संवादाचा अभाव असेल तर गोष्टी मोठ्या होऊ शकतात. कोण काय बोलतंय यापेक्षा कोण कसं वागतंय हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरू शकतं. या काळात तुमच्यासाठी एक गोष्ट विशेष महत्त्वाची असू शकते. स्वतःच्या भावना आणि निर्णय दुसऱ्यांच्या प्रभावाखाली देऊ नका. काही वेळा आपण लोकांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःचा आवाज विसरतो. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेताना शांत मनाने विचार करा. घरातील मोठ्या व्यक्तींशी चर्चा करा आणि भावनेपेक्षा समजूतदारपणाला प्राधान्य द्या. तुमच्या वेळेची, विश्वासाची आणि ऊर्जेची किंमत ओळखा. प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर सांगण्याची गरज नसते. काही गोष्टी योग्य वेळेपर्यंत स्वतःकडे ठेवणेही शहाणपणाचं ठरतं. मात्र संशय आणि भीती यामध्ये फरक ओळखणेही तितकंच आवश्यक आहे. हा काळ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर अधिक जागरूक बनवण्यासाठी असू शकतो. जेव्हा माणूस शांत राहून निरीक्षण करतो, तेव्हा अनेक गोष्टी आपोआप स्पष्ट होऊ लागतात. सिंह राशीच्या व्यक्तींनो, काही वेळा आयुष्यात आपल्याला सर्वात मोठा धडा हा बाहेरच्या परिस्थितीतून नाही, तर आपल्या स्वतःच्या अनुभवातून मिळत असतो. आपण संकेत आणि सावध राहण्याबद्दल बोललो. आता पुढचा प्रश्न असा आहे की अशा वेळी नेमकं काय करायचं? कारण प्रत्येक परिस्थितीला उत्तर हे घाईत घेतलेल्या निर्णयांमध्ये नसतं. घरातील वातावरणात जर सतत तणाव, बोलण्यात बदल किंवा छोट्या गोष्टींवरून गैरसमज वाढताना दिसत असतील, तर थोडा वेळ थांबून परिस्थितीकडे शांत पाहणं आवश्यक असू शकतं. काही वेळा लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृती जास्त स्पष्ट असतात. त्यामुळं कोण काय बोलतो यापेक्षा कोण सातत्याने कसे वागते हे पाहणं अधिक उपयोगी ठरू शकतं. या काळात तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट मनावर घेऊ नका. प्रत्येक मतभेद हा विरोध नसतो,
आणि प्रत्येक शांतता ही अंतराची खूण नसते. काही गोष्टी वेळेनुसार स्पष्ट होतात. त्यामुळे स्वतःच्या मनात नकारात्मक विचार वाढू देऊ नका. तुमच्या वेळेचा, ऊर्जेचा आणि विश्वासाचा योग्य वापर करा. जर एखादी गोष्ट वारंवार तुमच्या लक्षात येत असेल, एखादी भावना सतत मनात येत असेल किंवा काहीतरी योग्य वाटत असेल, तर त्या भावनेकडे दुर्लक्ष करू नका. पण त्याच वेळी कोणताही निष्कर्ष काढण्याआधी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कारण अनेक वेळा गैरसमज सर्वात मोठे अंतर निर्माण करतात. तुमच्यासाठी येणारा काळ हा स्वतःला मजबूत करण्याचा असू शकतो. संयम, संवाद आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय हेच तुमचे खरे सामर्थ्य ठरू शकते. स्वतःवर विश्वास ठेवा, घरातील नात्यांना वेळ द्या आणि मन शांत ठेवा. कारण काही वेळा जिंकण्यासाठी लढावं लागतं नाही. काही वेळा जिंकण्यासाठी लढावं लागत नाही, फक्त योग्य वेळी योग्य गोष्ट ओळखावी लागते. सिंह राशीच्या व्यक्तींनो, आतापर्यंत आपण परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला, संकेत ओळखण्याबद्दल बोललो आणि कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं हे पाहिलं. पण शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येक कठीण वाटणारी परिस्थिती ही आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जाते. म्हणून कोणत्याही गोष्टीकडे फक्त भीतीने किंवा शंकेने पाहू नका. घरातील वातावरणात काही बदल जाणवत असतील, काही लोकांचे वागणे वेगळे वाटत असेल किंवा काही गोष्टी तुमच्या मनाला सतत जाणवत असतील, तर त्याकडे शांतपणे पहा. संवाद थांबवू नका. कारण अनेक वेळा जिथे बोलणे थांबते तिथे गैरसमज वाढू लागतात. तुमचे शब्द, तुमची शांतता आणि तुमचा दृष्टिकोन हेच तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य ठरू शकते. या काळात स्वतःच्या मनाला स्थिर ठेवा. प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर बोलण्याची गरज नसते आणि प्रत्येक गोष्ट मनात ठेवण्याचीही गरज नसते. योग्य वेळी योग्य व्यक्तीसोबत चर्चा करा. घरातील मोठ्यांचा आदर करा आणि भावनेपेक्षा समजूतदारपणाने निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, ज्याला आपण शत्रू समजतो तो नेहमी व्यक्तीच असेल असं नाही. काही वेळा गैरसमज, राग, अपेक्षा किंवा न बोललेले शब्दही अंतर निर्माण करू शकतात. त्यामुळे स्वतःला मजबूत ठेवा, नात्यांना वेळ द्या आणि सकारात्मकतेला जागा द्या. येणारा काळ तुमच्यासाठी सावध राहण्याचा असू शकतो, पण त्याचबरोबर स्वतःला अधिक समजून घेण्याचाही असू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर प्रत्येक अडचणीतून मार्ग हा निघू शकतो. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.